नमस्कार, मी सौ सरिता आगरकर माझ्या या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत करते। आता आपण घेऊया लेसन 3 लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2। यात काही क्वेश्चन्स दिलेले आहेत। सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते पेज नंबर 22 पासून सुरुवात होते आहे। तर तुमचं जो पुस्तक असेल तर पेज नंबर 22 काढू शकता। आता आपण बघूया की याच्यात काही क्वेश्चन्स दिलेले आहेत। आपण क्वेश्चन्स बघू। विच आर द इम्पॉर्टंट लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम। तर हे तुम्हाला माहितच आहे, आपण मागच्या याच्यातच शिकलेलं आहे। लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1 मध्ये कोणकोणते आहे ते आहे न्यूट्रिशन, रेस्पिरेशन, डायजेशन, एक्सक्रीशन एक्सेट्रा, है ना। असे बरेचसे लाईफ प्रोसेसेस आहेत आणि ते हे जे प्रोसेस आहे, हे जे लाईफ प्रोसेसेस आहे त्याच्यामुळे माणूस कोणत्याही ऑर्गॅनिझम जिवंत आहे हे माहीत पडते की हे जर प्रोसेसेस त्याच्यामध्ये आहे तर तो जिवंत आहे। दुसरा क्वेश्चन पहा आपण, विच लाईफ प्रोसेसेस आर एसेन्शियल फॉर प्रोडक्शन ऑफ एनर्जी रिक्वायर्ड बाय बॉडी। तर अशी कोणत्या लाईफ प्रोसेस आहे जे की एनर्जीसाठी बॉडीमध्ये एनर्जी रिक्वायरसाठी, एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी आवश्यक असते। तर ते तुम्हाला माहिती आहे, रेस्पिरेशन आपण शिकलेलं आहे। रेस्पिरेशन, न्यूट्रिशन या दोनमुळे एनर्जी बॉडीला मिळते। विच आर मेन टाइप ऑफ सेल डिव्हिजन, व्हॉट आर द डिफरन्सेस। देर आर 2 टाइप ऑफ सेल डिव्हिजन, मियोसिस सेल डिव्हिजन अँड मायटोसिस सेल डिव्हिजन। आणि डिफरन्स काय आहे त्याच्यामध्ये, in mitosis cell division that takes place in somatic cells or stem cells, while meiosis cell division that takes place in germ cell। हा मेन डिफरन्स आहे। दूसरा डिफरन्स हा आहे कि diploid in mitosis cell division diploid cell produce diploid cells, while in meiosis cell division diploid cell produce haploid cells। तर हा मेन डिफरन्स आहे त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर आहे व्हॉट इज द रोल ऑफ क्रोमोसोम्स इन सेल डिव्हिजन। द ट्रान्सफर ऑफ जेनेटिक कॅरेक्टर्स फ्रॉम पेरेंट्स टू चाइल्ड और यंग बर्ड। हा म्हणजे हे रोल काय क्रोमोसोमचा की ट्रान्सफर ऑफ जेनेटिक कॅरेक्टर्स फ्रॉम पेरेंट टू चाइल्ड और यंग बर्ड, म्हणजे जे कॅरेक्टर्स आहे पॅरेंट्सचे ते त्यांच्या मुलांमध्ये जातात। तर हे त्याच्यानंतर आपण बघूया। तर आपण हे बघितल्याच आहे की कोणकोणते प्रोसेसेस लाईफ प्रोसेसेस आहेत। तर हे जे लाईफ प्रोसेसेस आहे त्यांच्या व्यतिरिक्त एक अजून लाईफ प्रोसेस आहे, ते आहे रिप्रोडक्शन। आणि हे रिप्रोडक्शन हे जिवंत म्हणजे रिप्रोडक्शन होते म्हणून जिवंत आहे हे तर आहेच, परंतु जिवंत राहण्यासाठी रिप्रोडक्शन आवश्यक नाही आहे, परंतु त्या स्पीशीजची कंटिन्युटी ठेवण्यासाठी रिप्रोडक्शन हे फार नेसेसरी आहे, एसेन्शियल आहे। आता कंटिन्युटी ठेवणं म्हणजे तुम्हाला आठवत असेल की तुमची आजी चिवकाऊची गोष्ट सांगत होती, है ना। लहानपणी चिवकाऊची गोष्ट, एक होती चिव, एक होता काऊ, किंवा काही कधी मांजरीची गोष्ट सांगितली असेल की तुमच्या आजीकडे मांजर होती काही असेल, तर ती आजही तुम्ही मांजर पाहता, आजही तुम्ही कावळा चिमणी आजही पाहताय, परंतु तेच आहे का जे तुमच्या आजीकडे होते किंवा आजीने बघितले ते आहे का? नाही, हे चेंज झालेले आहे, कारण की हे त्यांचे पोर आहे। हे त्यांच्या म्हणजे त्याच्यामुळे रिप्रोडक्शनमुळे हे स्पीशीजची कंटिन्युटी, आजही आपण मांजर पाहू शकतो जी आपल्या पूर्वजांनी बघितली, ती आजही आपण ते झाडं पाहू शकतो जे आपल्या पूर्वजांनी बघितलेली आहे। तर याच्यानंतर इथे एक क्वेश्चन अजून दिलेला, ऑब्झर्व द पिक्चर्स अँड टेल द लाईफ प्रोसेसेस विच यू आयडेंटिफाईड। त्याच्यामध्ये 4 लाईफ प्रोसेसेस दिल्या आहे। हे 4ही लाईफ प्रोसेसेस जर तुम्ही बघितल्या ते रिप्रोडक्शनच्या, 4ही लाईफ प्रोसेसेस रिप्रोडक्शनच्या आहे आणि ते हे आपण याच्यामध्ये या धड्यामध्ये आपण रिप्रोडक्शनच पाहणार आहोत, रिप्रोडक्शनच आपण बघणार आहोत। तर हे 4ही ज्या प्रोसेस आहेत त्या टाईप ऑफ रिप्रोडक्शन आहेत। त्याच्यानंतर याच्यात अजून 4 क्वेश्चन्स दिलेले आहेत। हे 4 क्वेश्चन्सचे आन्सर आपल्याला हे धडा वाचल्यानंतर सापडणार आहे। तर आपण पहिले या धड्याला पाहू। आता याच्यामध्ये आपण बघूया की फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम, म्हणजे जी आत्ता जे ऑर्गॅनिझम आहे
जे ऑर्गॅनिझम आहे तो आपल्यासारखा आपल्या स्पीशीजचा दुसरा ऑर्गॅनिझम तयार करतो, आपल्या स्पीशीजचा दुसरा ऑर्गॅनिझम तयार करतो, त्याला आपण काय म्हणतो रिप्रोडक्शन. तर हे जे अस्तित्वात आहे, जे एक्झिस्टिंग आहे त्याच्यापासून न्यू वन तयार होणं, त्या स्पीशीजचा नवीन ऑर्गॅनिझम तयार होणं, त्याला म्हणतात रिप्रोडक्शन. फॉर्मेशन ऑफ new organism of same species by earlier existing organism is called reproduction. म्हणजे जे ऑर्गॅनिझम अस्तित्वात आहे त्यांच्यापासून नवीन ऑर्गॅनिझमचं फॉर्मेशन त्याला रिप्रोडक्शन. स्वतःसारखाच स्वतःच्या स्पीशीजचा जो ऑर्गॅनिझम अस्तित्वात आहे त्याच्यापासून स्वतःसारखाच स्वतःच्या स्पीशीजचा नवीन ऑर्गॅनिझम तयार करणे म्हणजे रिप्रोडक्शन. तर आता आहे रिप्रोडक्शन पण बाकीचे प्रोसेसेस जसे आहे, बाकीचे जे जरुरी प्रोसेसेस आहेत त्याच्यामध्ये रिप्रोडक्शन इज ऑल्सो अन इम्पॉर्टंट कॅरेक्टर फॉर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तसंच अजून एक त्याचा पॉइंट आहे की इट इज ऑल्सो वन ऑफ द व्हेरियस रिझन्स रिस्पॉन्सिबल फॉर इव्हॉल्युशन ऑफ ई स्पीशीज. म्हणजे नवीन जे इव्हॉल्युशनचे जे बरेचसे कारणे आहेत, जे इव्हॉल्युशनचे बरेचसे कारणे दिले जातात, आपण इव्हॉल्युशन शिकलो त्याच्यामध्ये सांगितलं असेल की इव्हॉल्युशनचे बरेचसे कारणे आहेत. तर त्या कारणापैकी एक कारण रिप्रोडक्शन सुद्धा आहे. इव्हॉल्युशनचं एक कारण रिप्रोडक्शन पण आहे. प्रत्येक स्पीशीजचं जे प्रत्येक स्पीशीजमध्ये रिप्रोडक्शन होते आणि म्हणूनच इव्हॉल्युशन होते. तर आता आपण रिव्हॉल्युशनकडे न वळता आपण याच्याकडे वळू की रिप्रोडक्शन इज ऑफ टू टाइप्स. First is asexual reproduction. There are two methods of reproduction. First is asexual reproduction and second one is sexual reproduction. पहले आपण asexual reproduction घेऊ. Asexual reproduction मध्ये formation of new organism of same species is produced without involvement of gametes. नवीन स्पीशीजचं फॉर्मेशन होतेच कारण की रिप्रोडक्शन आहे. रिप्रोडक्शन मध्ये नवीन स्पीशीजचं फॉर्मेशन होते. The formation of new organisms of same species is produced without involvement of gamete. म्हणजे याच्यामध्ये की नवीन गॅमिट्स कोणत्याच प्रकारचं गॅमिट फॉर्मेशन होत नाही. गॅमिट फॉर्मेशन होत नाही आणि नवीन स्पीशीज प्रोड्यूस होते. त्याच्यानंतर दिस प्रोडक्शन डज नॉट इन्व्हॉल्व युनियन ऑफ टू गॅमिट्स. या स्पीशीज मध्ये दोन गॅमेट्सचं युनियन पण होत नाही. म्हणजे दोन गॅमेटच तयार होत नाही. त्याच्यामुळे विदाउट इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट्स त्याच्यामध्ये भागच घेत नाही. त्याच्यामध्ये म्हणून दोन गॅमेटचं युनियन पण होत नाही. दोन गॅमेटमध्ये फ्युजन पण होत नाही, युनियन पण होत नाही. म्हणून हीज द न्यू ऑर्गॅनिझम शो जेनेटिक सिमिलरिटी विथ ओल्ड वन. म्हणून जे नवीन ऑर्गॅनिझम्स तयार होतात, गॅमेट फॉर्मेशन नाही आहे, गॅमेटचं युनियन नाही आहे, म्हणून नवीन जे तयार होऊन आले, नवीन ऑर्गॅनिझम्स जे तयार होऊन आले ते आपल्या पॅरेंट सोबत किंवा ओल्ड वन सोबत, ओल्ड वन म्हणजे ज्याच्यापासून ते तयार झाले त्याच्यासोबत जेनेटिक सिमिलरिटी दाखवतात. म्हणजे जे जेनेटिक कॅरेक्टर्स त्या पॅरेंट्स मध्ये आहेत तेच ते जेनेटिक कॅरेक्टर त्या नवीन ऑर्गॅनिझम जो तयार झालाय त्याच्यामध्ये उतरतात. सगळे तसेच कॅरेक्टर नवीन ऑर्गॅनिझम मध्ये उतरतात कारण की ते त्याच्यापासूनच तयार झालेले आहे, त्याच्या सेल्स पासून तयार झालेले आहे. दिस इज युनिपॅरेंटल रिप्रोडक्शन. इट ऑकर्स बाय मायटोटिक सेल डिव्हिजन. हे युनिपॅरेंटल रिप्रोडक्शन आहे अशा प्रकारच्या, कारण की याच्यामध्ये दुसरा पॅरेंटच नाही आहे, एकच पॅरेंट आहे, म्हणून याला युनिपॅरेंटल रिप्रोडक्शन म्हणतात. आणि हे जे रिप्रोडक्शन आहे मायटोटिक सेल डिव्हिजन मुळे होते. त्याच्यानंतर बघूया याचे ड्रॉबॅक काय. याचे ड्रॉबॅक हे आहे की ऍब्सेन्स ऑफ ड्रॉबॅक म्हणजे कमी काय याच्यामध्ये कमी हा आहे की याचे ऍब्सेन्स ऑफ जेनेटिक रिकॉम्बिनेशन इन न्यू वन. जे नवीन ऑर्गॅनिझम्स तयार होतात त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचे जेनेटिक रिकॉम्बिनेशन नसते कारण की दुसऱ्या कोणताही पॅरेंटच नसतो, म्हणून जेनेटिक रिकॉम्बिनेशन येणारच नाही. त्याचे जे जेनेटिक कॅरेक्टर आहे तेच त्या म्हणजे त्या जे पॅरेंटचे जेनेटिक कॅरेक्टर आहे तेच त्या न्यू वन मध्ये, न्यू ऑर्गॅनिझम मध्ये उतरतात. त्याच्यामुळे
त्याच्यामध्ये कोणतेही जेनेटिक कॉम्बिनेशन नसते. जसा एक आहे तसेच ते पुढे 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 चालत राहतात, नवीन तयार होतात सेम त्याच्यासारखा, दुसरा नवीन तयार होतो त्या सेम त्याच्यासारखा, तिसरा नवीन तयार होतो सेम त्याच्यासारखा. म्हणजे तेच कॅरेक्टर पुन्हा याच्यामध्ये उतरत राहतात, नाविन्य त्याच्यात काहीच नसते. तर आणि दुसरा त्याचा ऍडव्हान्स काय, लाभ काय त्याच्यापासून, फास्ट रिप्रोडक्शन प्रोसेस. ही जी याच्यामध्ये फास्ट रिप्रोडक्शन होते, म्हणजे लवकर लवकर नवीन स्पीशीज तयार होतात, नवीन जे ऑर्गॅनिझम आहे लवकर लवकर तयार होतात, फास्ट रिप्रोडक्शन प्रोसेस होते. तर हे झालं एसेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये 2 गॅमेट्स इन्व्हॉल्व होतात. एक पॅटर्नल गॅमेट असते, आईपासून वडिलांपासून येते, आणि दुसरा मॅटर्नल असतो, म्हणजे जो मदर पासून येते, एक फादर पासून येते. म्हणून याच्यामध्ये एक मॅटर्नल आणि एक पॅटर्नल असे 2 गॅमेट इन्व्हॉल्व होतात, त्यांचे युनियन होते. तर त्याचं आपण स्टडी आपण नंतर करू. नाव वी विल स्टार्ट एसेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम, ज्याच्यामध्ये फक्त एकच सेल असते. अशा ऑर्गॅनिझम्स मध्ये आपण एसेक्शुअल रिप्रोडक्शन बघू. हे अशा प्रकारचे ऑर्गॅनिझम म्हणजे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मध्ये हे 3 प्रकार होतात. बायनरी फिजनद्वारे, मल्टिपल फिजन आणि बडिंग. 3 प्रकारे बायनरी फिजन, मल्टिपल फिजन, बडिंग. नाव विल स्टार्ट बायनरी फिजन. बायनरी फिजन मध्ये बघूया. इन दिस प्रोसेस पॅरेंट सेल डिव्हाइड्स अँड फॉर्म 2 सिमिलर डॉटर सेल. अशा प्रकार बायनरी फिजन, फिजन म्हणजे तुकडे होणे, फिजन म्हणजे तुटणे, तुटणे म्हणू शकतो आपण. तर फिजन, तर बायनरी फिजन म्हणजे बायनरी म्हणजे 2. तर अशा याच्यामध्ये या प्रोसेसमध्ये काय होतं की पॅरेंट सेल जे आहे ती पॅरेंट सेल एक असते आणि ती डिव्हाइड होते 2 सिमिलर डॉटर सेल मध्ये डिव्हाइड होते, 2 सारख्या डॉटर सेल मध्ये डिव्हाइड होते. अशा प्रकारच्या प्रोसेसला बायनरी फिजन म्हणतात. इट ऑकर्स आयदर बाय मायटोसिस और ए मायटोसिस डिव्हिजन. ही जी प्रोसेस आहे एक तर मायटोसिस डिव्हिजन किंवा ए मायटोसिस डिव्हिजननी होते. याचे जे एक्झाम्पल्स आहेत ते आहेत प्रोकॅरियोट्स. आपण शिकलेलो प्रोकॅरियोट. प्रोकॅरियोट्स मध्ये बॅक्टेरिया येते, त्याच्यामध्ये प्रोटिस्टा जो किंगडम आहे, त्याच्यामध्ये पहा अमिबा, पॅरामिशियम, युग्लिना या टाइपचे अॅनिमल्स येतात. युकॅरियोटिक सेल, याच्यामध्ये पण युकॅरियोटिक सेल ऑर्गेनेल्स, त्याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट हे येतात. तर या सगळ्यांमध्ये बायनरी फिजन होते. बायनरी फिजन 3 प्रकारे होते. सिंपल बायनरी फिजन. सिंपल बायनरी फिजन हे अमिबा मध्ये होते. म्हणजे अमिबा मध्ये काय असते, कोणताही शेप नसतो. देर इज नो शेप इन टू अमिबा. अमिबा हॅज नो शेप, नो स्पेसिफिक शेप. त्याला आपण असं कोणतंच म्हणू शकत नाही की अमिबाला हा असा शेप आहे तसा शेप आहे, म्हणून त्याला इट हॅज नो स्पेसिफिक शेप. सो इट डिवाइड्स बाय एनी प्लेन. कोणत्याही प्लेननी त्याला 2 याच्यामध्ये डिवाइड करता येते, डिवाइड होते, आणि म्हणून त्याला सिंपल बायनरी फिजन असे म्हणतात. याला कोणता असा एक ठरलेला प्लेन नाही आहे की या प्लेननीच या एक्सिसनीच त्याचे 2 भाग होतील, असा कोणताच प्लेन नाही आहे, म्हणून याला सिंपल बायनरी फिजन असे म्हणतात. दुसरा ट्रान्सव्हर्स बायनरी फिजन. ट्रान्सव्हर्स बायनरी फिजन मध्ये पॅरामेशियम याचा एक्झाम्पल आहे. पॅरामेशियम हे पॅरामेशियम आहे. याच्यामध्ये ट्रान्सव्हर्सली हे डिवाइड होतात, म्हणजे आडवे डिवाइड होतात. याच्यामध्ये एक ट्रान्सव्हर्स प्लेन, दे आर डिवाइडेड बाय ओनली ट्रान्सव्हर्स प्लेन. सो दिस टाइप ऑफ डिव्हिजन इज कॉल्ड ट्रान्सव्हर्स बायनरी फिजन. अँड थर्ड वन इज लॉन्गिट्युडिनल बायनरी फिजन. लॉन्गिट्युडिनल बायनरी फिजन मध्ये युग्लिना एक्झाम्पल आहे, आणि युग्लिना इट इज डिवाइडेड बाय लॉन्गिट्युडिनल प्लेन. हे मी तुम्हाला दाखवते. त्याच्यामध्ये हे युग्लिना आहे. युग्लिना हे असं या प्रकारे हे काय होऊन जाते, लॉन्गिट्युडिनल हे अशा प्रकारे
ते हे लॉंगिट्युडिनल बायनरी फ्युजनने हे डिवाइड होतात. हे आहे लॉंगिट्युडिनल बायनरी फ्युजन. आता तुम्ही बघितलंच असेल हे या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये बायनरी फ्युजन तेव्हाच होते जेव्हा फेवरेबल कंडिशन असते, जेव्हा अबंडंट फूड असते. When there is abundant food, they are divided by binary fusion. Now we will start asexual reproduction in unicellular organism. The second method is multiple fission. Asexual reproduction by multiple fission is produced in amoeba and some other protists. When there is adverse condition starts, or adverse condition or unfavorable condition starts, like lack of food, high temperature, or some other, then it starts, amoeba starts to stop formation of pseudopodia. म्हणजे मल्टिपल फ्युजन हे अमिबा आणि त्यासारख्या प्रोटिस्ट मध्ये होत असते. तर ज्या वेळेला अनफेवरेबल कंडिशन असते, अनफेवरेबल कंडिशन किंवा ऍडवर्स कंडिशन पण म्हणतात, जसं की त्यांना खायला काही मिळत नाही, लेक ऑफ फूड कमी असते, किंवा खूप हाय टेम्परेचर असते, किंवा भरपूर पाणी असते. अशा वेळेला म्हणजे खूप पाणी वगैरे असते. अशा वेळेला काय असतात की अमिबा अशा कंडिशन मध्ये दे स्टॉप फॉर्मेशन ऑफ स्युडोपोडिया. स्युडोपोडिया म्हणजे काय? स्युडोपोडिया म्हणजे हे अमिबा मध्ये हे जे असे दिसत आहे ना, हे अशा प्रकारचे जे प्रवर्ध म्हणतात त्याला, प्रवर्ध हे अशा प्रकारचे दिसत आहे ना, पायासारखे आटल्स आहेत, हे स्युडो म्हणजे खोटे, पोडिया म्हणजे पाय. तर हे त्याला खरे पाय तर नसतातच, म्हणून याला खोटे पाय किंवा छद्मपाद, छद्म म्हणजे खोटे पाय असे पण म्हणतात. ते याचं फॉर्मेशन स्टॉप करून देतात. they stop the formation of pseudopodia and stop any other movements. They form a protective covering around it. They become rounded and form, they गोल होऊन जातात and form protective covering around it. Protective covering, and that is called cyst. या प्रोटेक्टिव्ह कव्हरिंगला सिस्ट म्हणतात. ते इथे एक प्लाझ्मा मेम्ब्रेन असते ना, प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या म्हणजे त्याच्यात प्लाझ्मा मेम्ब्रेनच आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या सराउंडिंग ते एक प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग बनवतात, त्याला सिस्ट म्हणतात. या सिस्ट मध्ये न्यूक्लियर डिव्हिजन स्टार्ट्स, म्हणजे इथे न्यूक्लियस असते, त्या न्यूक्लियर डिव्हिजन, रिपीटेड न्यूक्लियर डिव्हिजन स्टार्ट्स म्हणजे वारंवार एक न्यूक्लियर 2, 2 चे 4, 4 चे 4 असं रिपीटेड न्यूक्लियर डिव्हिजन होते. and it is followed by cytoplasmic division. म्हणजे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये न्यूक्लियर डिव्हिजन झाल्यानंतर बरेचसे न्यूक्लियस तयार होतात. हे न्यूक्लियस तयार होतात आणि त्याच्या भोवती सायटोप्लाझ्म पण असे त्याच्या भोवती जाऊन अशा प्रकारे अनेक अमिबुली तयार करतात. हे तोपर्यंत एन्सिस्टर्स असतात जोपर्यंत ऍडव्हर्स कंडिशन असते. दे आर एन्सिस्टेड टिल द ऍडव्हर्स कंडिशन. ऍडव्हर्स कंडिशन असेपर्यंत ते एन्सिस्टेड असतात. जेव्हा फेवरेबल कंडिशन येते, when favorable condition arrives, the cyst breaks and amibuli release from it. cyst break होते आणि हे जे amibuli आहे ते त्याच्यापासून रिलीज होतात and they form new amoeba. So it is the multiple fission. It is multiple fission. Then third one is budding. Budding. It takes place in yeast.
इट इज फंगस. ईस्ट बेकरीमध्ये ऐकलं असेल तर बेकरीमध्ये ईस्ट मिळते. या ईस्टमध्ये अशा प्रकारचं रिप्रोडक्शन होते. अशा प्रकारचं रिप्रोडक्शन ईस्टमध्ये होते. याच्यामध्ये काय होते की हे जे ईस्ट आहे, हे ईस्ट आहे, या ईस्टमध्ये एक छोटासा आउटग्रोथ निघते. आउटग्रोथ सगळ्यात पहिले याच्यामध्ये न्यूक्लियस जो आहे हे डिवाइड होतात. The nucleus is divided by mitotic division and two nucleus are formed. Two nucleus हे बनतात, two nucleus तयार होतात. Mitotic division नी nucleus divide होते, two nucleus are formed. Then one outgrowth is formed at the tip or at the tip of the ईस्ट. एक असा आउटग्रोथ तयार होते and then that outgrowth is grow and it form a bud. एक आउटग्रोथ ही वाढते आणि एक बड तयार होते. One of the two nuclei, one enters in this outgrowth or this bud. एक या बड मध्ये चालली जाते. त्या दोन न्यूक्लियापैकी एक या बड मध्ये जाते. आणि आता याच्या अशा प्रकारे याच्यामध्ये हे सिस्ट आहे, याच्यामध्ये बड आहे. त्याच्या प्रकारे अनेक दुसरी बड, तिसरी बड अशा तयार होतात. अँड दॅट बड ग्रो अँड इट डिटेच फ्रॉम द पॅरेंट सेल. ही बड याच्यापासून डिटेच होते आणि नवीन न्यू ईस्ट फॉर्म करते. आता हे जे याच्यामध्ये आणि आपण जर बायनरी डिव्हिजन पाहिलं तर त्याच्यामध्ये एकच याच्यामध्ये एक फरक काय आहे, त्याच्यामध्ये पॅरेंट सेलचं अस्तित्व नसते. त्याच्यामध्ये पॅरेंट सेलचं अस्तित्व नसते, परंतु इथे पॅरेंट सेल आपलं म्हणजे पॅरेंट सेल एक्झिस्ट असते. इथे पॅरेंट सेल आहे, पॅरेंट सेलचं अस्तित्व आहे. आणि आपण बायनरी डिव्हिजन मध्ये पाहिलं की पॅरेंट सेल सुद्धा पॅरेंट सेल राहत नाही, कारण की त्याचे दोन डॉटर सेल्स होतात. पण इथे डॉटर सेल्स वेगळे असतात आणि पॅरेंट सेल वेगळी असते. आता आपण घेऊ एसेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. आता हे बघा, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये एसेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये म्हणजे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये एसेक्शुअल रिप्रोडक्शन हे 5 प्रकारे होते. कोणकोणते? फ्रेगमेंटेशन, रिजनरेशन, बडिंग, व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन अँड स्पोर फॉर्मेशन. हे 5 टाईप आहे. तर आता पहिले आपण घेऊ फ्रेगमेंटेशन. फ्रेगमेंटेशन म्हणजे फ्रेगमेंट म्हणजे तुकडे म्हणजे. तर हे जे आहे इट ऑकर्स इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्येच होते. इन दिस टाइप ऑफ reproduction, the body of parent organism breaks up into many fragments and each fragment starts to live an independent organism. याच्यामध्ये काय होते की जी बॉडी आहे, या ऑर्गॅनिझमची बॉडी आहे, ती बऱ्याच तुकड्यांमध्ये फ्रेगमेंटमध्ये डिवाइड होऊन जाते आणि प्रत्येक तुकडा हे नवीन इंडिव्हिज्युअल म्हणून डेव्हलप होतो, नवीन इंडिव्हिज्युअल मध्ये म्हणून तयार होतो. जसं आता हे इथे स्पायरोगॅरा आहे, बाहेर स्पायरोगॅरा काढलेला आहे. या स्पायरोगॅरा हे असं कुठूनही ब्रेक होऊन जातात. हे ब्रेक झाले तर हे असे 2-3 तुकडे झाले. तर हा प्रत्येक जो पार्ट आहे, हा जो प्रत्येक पार्ट आहे, हा नवीन ऑर्गॅनिझम तयार करतो. तर हे झालं फ्रेगमेंटेशन. ज्या वेळेला भरपूर प्रमाणात फूड असते, पाणी भरपूर असते आणि फूड भरपूर असते, अबंडंट फूड असते, प्लेंटी ऑफ वॉटर, अबंडंट फूड, त्यावेळेला काय करतात, हे स्पायरोगॅरा जे आहे ना ते लवकर ग्रो करतात. खूप स्पॉन्टेनियसली ग्रो करतात, लवकर ग्रो करतात आणि ते ग्रो झाल्यानंतर ते फ्रेगमेंटमध्ये डिवाइड होऊन जातात आणि त्यांचे फ्रेगमेंटेशन होतं. फ्रेगमेंटमध्ये डिवाइड होतात आणि प्रत्येक फ्रेगमेंट जो आहे तो एक सेपरेट इंडिव्हिज्युअल बनतो आणि नवीन स्पायरोगॅरा बनवतो. तर एल्गीमध्ये स्पायरोगॅराचं एक्झाम्पल आहे.
दुसरं एक्झाम्पल आहे स्पंजमध्ये सायकॉन. स्पंजमध्ये सायकॉनचं एक्झाम्पल आहे. सायकॉन ॲक्सिडेंटली इट इज फ्रॅगमेंटेड, इट इज डिवायडेड इंटू मेनी फ्रॅगमेंट्स अँड ईच फ्रॅगमेंट स्टार्ट टू डेव्हलप इंटू न्यू इंडिव्हिज्युअल. प्रत्येक सायकॉनचा प्रत्येक जो पार्ट आहे तो नवीन इंडिव्हिज्युअल बनतो. दुसरं आपण बघूया रिजनरेशन. रिजनरेशनमध्ये पाहूया की आता तुम्ही बघितलं असेल की पुष्कळ आपल्या घरी पाल पाहिलेलेच आहे ना, तुम्ही बरेचदा पाहिलेलं आहे. जेव्हा आपण त्याला मारायला जातो तेव्हा ती पळून जाते. पुष्कळ आपल्याला असं तिची शेपटी हलताना दिसते, कारण की ती शेपटी ब्रेक होऊन पडून जाते, तुटून पडते. आणि बऱ्याचदा तुम्ही बघितलंही असेल की पाल पळताना तिची शेपटी आपल्या इथे पडलेली राहते. तर मग ती जी शेपटी आहे त्याला तुम्ही हलतानाही पाहिलेलं आहे. तर ती शेपटी तर ती शेपटी तर चालली जाते म्हणा, परंतु त्या पालीला दुसरी नवीन शेपटी येते. म्हणजे जेवढा पार्ट ब्रेक झालेला असतो ना शेपटीचा, तेवढी नवीन शेपटी असते. तर लिमिटेड जनरेशन आहे, म्हणजे लिमिटेड भागामध्ये ते जनरेशन होते, रिजनरेशन होते. तर आता आपण जसं याच्यामध्ये पाहूया, इन सर्टेन कंडिशन, काही कंडिशन्समध्ये प्लेनेरिया नावाचं जे ॲनिमल आहे, प्लेनेरिया ब्रेक्स इनटू इट्स बॉडी इनटू 2 पार्ट्स अँड ईच पार्ट रिजनरेट रिमेनिंग बॉडी पार्ट. काहीच सर्टेन कंडिशनमध्ये हा जो प्लेनेरिया आहे, हा प्लेनेरिया 2 तुकड्यांमध्ये होऊन जातं. जसं आता इथून ब्रेक झाला, समजा इथून ब्रेक झाला, तर हा जो तुकडा आहे ना, हा ब्रेक झाला, हा समजा निघून गेला, तर हा जो पार्ट आहे याचा, हा पार्ट आहे ना, हा ब्रेक झाला, हा ब्रेकून खालचा पार्ट पडून गेला, तर हा जो पार्ट आहे हा नवीन पार्ट इथे तयार होऊन जातो. म्हणजे राहिलेला उरला भाग, सपोज हा पडून गेला आणि हा आहे, तर याचा हा दुसरा पार्ट आहे, हा नवीन तयार होतो. सपोज हा एखादा भाग एवढा राहिला, तर हा सुद्धा आपला पार्ट तयार करून देतो. म्हणजे याचा रिमेनिंग बॉडी पार्ट हे पुन्हा तयार करता येते. तर अशा प्रकारच्या प्रोसेसला, मेथडला रिजनरेशन असे म्हणतात. तिसरी मेथड आहे मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शनची बडी, आणि ही होते हायड्राच्या केसमध्ये. हायड्रा, in case of a hydra there are some outgrowth are formed in certain part of the body of hydra. It is formed due to the repeated division in dermal layer of hydra. याच्यामध्ये हे जे डर्मल लेअर आहे, याला डर्मल लेअर म्हणू हायड्राची. या डर्मल लेअरमध्ये वारंवार डिव्हिजन होऊन इथे एक आउटग्रोथ तयार होते. या आउटग्रोथला बड असे म्हणतात. हे बड झाल्यानंतर, ही बड तयार झाल्यानंतर पुन्हा त्याच्यात ग्रोथ होते आणि एक स्मॉल हायड्रा, असा स्मॉल हायड्रा तयार होतो. हे टेंटिकल्स आहे त्याचे, स्मॉल हायड्रा तयार होतो. And after maturation, it detached from parent and formed a new hydra. परंतु ही जे हायड्रा आहे, हा हायड्रा एक बर्ड निघाली आणि त्या बर्ड पासून ग्रो होऊन हायड्रा तयार झालेला आहे, याला बडिंग म्हणू. हा जो हायड्रा आहे, हा याची जी सिलोम आहे, याची जी डायजेस्टिव्ह सिस्टम आहे, आता डायजेस्टिव्ह कॅव्हिटी, हे आपसामध्ये अटॅच आहे. आता याच्यामध्ये बघा, हे मी काढले, हे बाहेरची डर्मल लेअर आहे आणि ही जी आहे याची आतला डायजेस्टिव्ह कॅव्हिटी आहे, ही डायजेस्टिव्ह कॅव्हिटी आहे. ही डायजेस्टिव्ह कॅव्हिटी हे दोन्ही अटॅच आहे. त्याच्यामुळे हे जे न्यूट्रिशन या मेन हायड्रामध्ये पोहोचते, म्हणजे पॅरेंट हायड्रामध्ये पोहोचते, तेच न्यूट्रिशन या जो स्मॉल हायड्रा आहे किंवा बेबी हायड्रा आहे, यामध्ये पण तेच न्यूट्रिशन त्याच्यामध्ये जाते. हे न्यूट्रिशन सेम असते, कारण की यांची जी डायजेस्टिव्ह कॅव्हिटी आहे ती एकच असते, म्हणजे हे कनेक्टेड असते. तर आणि जेव्हा हा ग्रोन अप होतो, वाढतो, तेव्हा हा डिटेच होऊन जातो
आणि नवीन एक हायड्रा तयार करतो. तर हे होती बडिंग प्रोसेस जी की हायड्रामध्ये होते. त्याच्यानंतर आपण बघूया व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन. व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन हे तर तुम्हाला माहीतच असेल की बरेचदा तुम्ही बघितलेलं आहे की आपल्या प्लांट्समधले बरेचसे रूट, स्टेम, लीफ, बड हे सगळे या पार्ट्सपासून नवीन झाडं तयार होतात है ना. हे जे आहे यांच्यापासून नवीन प्लांट्स दे ग्रो इनटू न्यू प्लांट्स. रूट, स्टेम, लीफ, बड म्हणजे ही कळी जी आलेली नाही आहे हे आपण तुम्ही बघितलं असेल की बरेचदा की एखादी आता हे स्टेम चाललंय, हे स्टेम आहे दिसत असेल ना, हा स्टेम आहे, हा स्टेम ग्रो करून राहिला, इथे लीफ येऊन राहिली, फ्लावर येऊन राहिले, काही येऊन राहिला. आपण समजा हे लीफ इथून कट केली, आपण इथून हे तोडून टाकली फांदी, तर तुम्ही बघितलं असाल की इथून ही दुसरी सेकंड ब्रांच आहे ना, याच्यामधून एक नवीन फांदी याला तयार होते आणि ही फांदी तर मग पुन्हा ग्रो करत नाही, हे इथे आलेली नवीन फांदी ग्रो करते आणि मग याला लीव्स, फ्लावर्स वगैरे येतात. ते ही जी आहे ना, ही फांदी ज्या जागेवरून येते इथे एक छोटासा असा तुम्ही बघून पण पहा एखाद्या ब्रांचच्या मध्ये अशी छोटीशी अशी बर्ड लाईक स्ट्रक्चर असतो, याला बर्ड म्हणतात. या बर्ड पासून पण व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन होत असते. ही बर्ड पासून ब्रांच आहे ना, ही ब्रांच आहे आणि मेन स्टेम आहे. ते कोणत्या याच्यामध्ये स्टेमच्या याच्यामध्ये याला ब्रांच फुटली तर याचं मेन स्टेम इथे सुद्धा बर्ड असते. ही जी ब्रांच आहे इथे सुद्धा बर्ड असते, तर हे नवीन हे ग्रो करते. तर आता आपण पाहू असे आपण हा भाग म्हणजे आता पुष्कळातून पाहिलंय की याच्यापासून नवीन झाड तयार होते. तर आता आपण बघूया की पोटॅटोजमध्ये व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन परफॉर्म बाय आईज. पोटॅटोमध्ये डोळे असतात, तुम्ही बघितले असेल, मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते, पहा दिसते की नाही. हे बघा, हे आईज, पोटॅटोमध्ये आईज असतातच, असे प्रत्येक ठिकाणी असे आईज असतात. हे डोळे म्हणतात ना पोटॅटोमध्ये, तर पोटॅटोमध्ये आईज असतात. त्याच्यामधून बरेचदा तर पोटॅटो जर हे पाहिजे इथे दिसून नाही राहिली बर्ड, आता तुम्हाला दिसते की नाही मला माहीत नाही, पण दिसत आहे इथे बर्ड, एक छोटीशी बर्ड तयार झाली आहे. तुम्ही पाहिलं असेल की पोटॅटोज बरेचदा ठेवले असतात, ठेवल्या त्यांना झाडं येतात, छोटे असे प्लांटलेट्स येतात, तुम्ही बघितलं असेल, आणि ते जर आपण लावलं ना तर नवीन पोटॅटोचे झाडं तयार होऊ शकतात. तर व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन परफॉर्म इन पोटॅटोज बाय आईज, डोळ्यांनी होते. त्याच्यानंतर आपण बघूया ब्रायोफिलममध्ये लीफ मार्जिन, लीफची ब्रायोफिलमचं तुम्ही झाड पाहिलं असेल, शोचं झाड असते ते अशा प्रकारचं, आणि त्याला अशी आणि या साईडला हे जे लीफ मार्जिन आहे इथे नवीन हे प्लांटलेट्स येतात, हे बर्ड्स असतात, इथे लीफ मार्जिनमध्ये बर्ड्स असतात आणि त्याच्यापासून नवीन झाडं तयार होतात. हे लीफ मार्जिनमध्ये मी तुम्हाला ही लीफ दाखवण्याचा प्रयत्न करते. हे पहा, ही थोडीशी कट झाली आहे, हे पहा याच्या लीफ मार्जिन्स दिसून राहिल्या तुम्हाला. हे पहा, हे प्लांट तयार होतात. याला जर मातीमध्ये आपण टाकून दिलं मातीमध्ये तर याच्यापासून नवीन प्लांट्स तयार होतात. त्यानंतर बघूया शुगर केन अँड ग्रासेस. शुगर केन आणि ग्रासमध्ये जे बर्ड्स आहेत ते कुठे असतात? तुम्ही शुगर केन आणि ग्रास बघितली असेल. शुगर केन हे अशा प्रकारचे असतात आणि हे पाहे इथे अशा प्रकारे तुम्ही बघितलं असेल शुगर केन, बांबू, ग्रासमध्ये पण. तर इथे तुम्ही शुगर केन ऊस ज्याला माहिती आहे, इथे तुम्ही थोडीशी बर्ड्स पाहिलेली असेल. हे नोट्स आहे, याला नोट्स म्हणतात. हे नोट्स आहे आणि या नोट्समध्ये बर्ड्स असतात. तर हे नोट्स असं एवढं भाग टाकून लावला ना तर या नोट्समधून नवीन झाड तयार होते. हे नोट्समध्ये बर्ड्स असतात. अशा प्रकारे हे जे नोट्स आहे ना त्याच्यामध्ये बर्ड्स असतात आणि या दोन नोटच्या मधल्या भागाला इंटरनोड, तुम्हाला आहे नाही, पण या दोन नोटच्या मधल्या भागाला इंटरनोड म्हणतात. तर हे नोट्समध्ये बर्ड्स असतात आणि बर्ड्स नवीन झाड ग्रो करतात. कॅरोट आणि रॅडिश तुम्हाला गाजर, मुळा
याला तर बरेचदा तुम्ही शोचे झाडं पण लावता, तुम्ही पाहता ते गाजर स्वतःच मूळ आहे म्हणजे रूट आहे आणि रॅडिश मुळा पण रूटच आहे. तर त्याला फक्त वरचा भाग कापून लावला आपण असा तर ते त्याचं ते रूट आहे, त्याच्यापासून नवीन झाडं पुष्कळ तुम्ही पाहिलं असेल की या गाजरपासून सुद्धा नवीन झाडं तयार होतात. अशा प्रकारे नवीन झाडं गाजरापासून पण नवीन झाडं तयार होतात. तर हे आपण बघितलं व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन. आता आपण त्याच्यानंतरचं पाहू स्पोर फॉर्मेशन. त्याच्यानंतर जो 5वा पार्ट आहे तो आहे स्पोर फॉर्मेशन. बरेचदा आपण बघितलं असेल तुम्ही की एखादी भाकर किंवा ब्रेडचा तुकडा एखाद्या डब्यामध्ये पॅक करून घेऊन द्या. एखाद्या आपल्याला करायचा असेल प्रयोग तर आपण एका डब्यामध्ये भाकर किंवा ब्रेडचा तुकडा पॅक करून घेऊन द्यायचा. 2-4 दिवसांनी त्याला जर 2-3 दिवसांनी उघडलं तुम्ही तर तुम्हाला बाहेर अशी पांढरी बुरशी जमलेली दिसते. त्याच्यावर फारसं पांढरं आलेलं आपण म्हणतो बुरशी जमलेली आहे. बुरशी सगळ्यांनी पाहिलेली आहे आणि काही दिवस अजून राहू द्या, 2-3 दिवस अजून राहू द्या, तर तुम्ही उघडल्याबरोबर असं काळा धुवा निघतो. ते त्याचे स्पोर्स असतात. तर असं धुवा म्हणजे असे एकदम असं खूप सारे असे बारीक डस्ट सारखं निघते, तर ते स्पोर्स असतात. तर ते आहे म्युकर. याचं जे एक्झाम्पल आहे ते आहे म्युकर. म्युकरमध्ये म्युकरमध्ये मायसिडियम असते किंवा याला हायफी पण म्हणतात. हे हायफी आहे याचे हे, आणि याच्यामध्ये स्पोरेंजिओपोर वर निघतात आणि त्याच्यापासून त्याच्या टीपवर स्पोरेंजिया तयार होतात. हे याच्यामध्ये क्लोरोफिल नसते, हे त्याच्यामध्ये पहा हे हेट्रोट्रॉप्स आहे. क्लोरोफिल नसते म्हणून आपलं अन्न स्वतः तयार करू शकत नाही, फोटोसिंथेसिस होत नाही. दे डू नॉट प्रोड्यूस देअर फूड, सो दे आर हेट्रोट्रॉप्स. तर म्युकरमध्ये हे पहा याच्यात हे स्पोर्स बनलेले असतात. हे स्पोरेंजिया आहे. या स्पोरेंजियामध्ये स्पोर्स असतात. ते अशा प्रकारे जर याला एखादी हायफी काढली आणि त्या स्लाईडवर ठेवून कव्हर त्याच्यात पाण्याचा थेंब टाकायचा, कव्हर स्लिप लावायची, कव्हर स्लिप लावून जर पाहिलं तर आपल्याला अशा प्रकारे दिसून येतात. बरेचसे हायफीज दिसून येतात आणि याच्यात स्पोरेंजिया पण दिसते आणि स्पोरेंजियामध्ये स्पोर पण दिसतात. तर जेव्हा हे स्पोरेंजिया मॅच्युअर होऊन जातात, स्पोर ब्रेक होतात, तर हे स्पोर्स रिलीज होतात आणि नवीन म्युकरची कॉलनी तयार करतात. फंजाईचं एक्झाम्पल आहे. फंजाईमध्ये म्युकर आहे. नवीन फंगस तयार करतात, नवीन फंजाईची कॉलनी तयार करतात. तर आपण आता बघितलं एसेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा. मी असेच नवीन व्हिडिओ घेऊन येईल, तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. थँक्यू.